छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाने सत्तेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। सत्तेसाठी भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही पाठिंबा दिला जाणार नसल्याचं एमआयएम कडून सांगण्यात आले। महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान बडनेरा येथे एमआयएमच्या एका नगरसेवकाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संबंधित नगरसेवकावर पक्षास्तरावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली। विचाराशी कोणतीही तडजोड न करता छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमने महापौर पदासाठी स्वतःचा उमेदवार उभा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मी काढलं याचं उत्तर आम्ही मागवलेलं आहे। आताच मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेले आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही अशा प्रकारचे जे कोणी कृत्य करत असेल, आमच्यासाठी हे महत्त्वाचं नाही, पक्ष महत्त्वाचा आहे। लोक येणार, लोक जाणार, पण लोक अशा प्रकारचे राजनीतीमध्ये भांडवल करणार असेल तर आम्ही सहन करणार नाही, त्यांच्यावरही ॲक्शन होणार। तर खूप चांगली संधी मिळालेली आहे ना। राजनीतीमध्ये तुम्ही नाराज असेल तर तुम्हाला एक संधी मिळालेली आहे। तुमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी किती प्रेम आहे, एससी समाजाशी किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी कुर्सी महत्त्वाची आहे का तुम्हाला या गोष्टीचा आनंद वाटेल की आपल्या समाजातला एक माणूस ज्यांनी आपली सेवा जे आहे एक सफाई कर्मचारी म्हणून तिथून सुरू केली होती त्याला ते महापौरची कुर्सीवर बसवणे याच्यापेक्षा काय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होऊ शकते। आणि आपले सगळे उमेदवारांना सांगा की 10 तारखेला त्यांनी अशोक हेवराले साहेबांना मतदान करा। कुठेही असा प्रकार झाला असेल किंवा होणार असेल तर कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही हे स्पष्ट करून दिलेले आहे। ओवेसी साहेबांनी स्वतः मला काल कॉल केलं होतं मालेगावच्या संदर्भात काही असं प्रकारचं आमच्या हे येत होतं बातम्या की तिकडे एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहे ते आमच्या कॉर्पोरेटरचा संबंध। आम्ही म्हटलं कुणाला जायचं आहे तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही आमच्या पार्टीमध्ये राहणार नाही हे स्पष्ट आहे। चला ना, मग मी काय बोललो ना, आता संधी मिळालेली आहे, एकदा पाडून देऊ भारतीय जनता पार्टीला सगळं मिळून। तुम्ही नहीं तो पहले है तो हो जाने तो इनको कुर्सी के ऊपर बिठा डालेंगे तो फिर हमारी महापौर अगर रहेगा तो फिर उनको विरोधी पक्ष में बैठना पड़ेगा ना। अभी हम इनको बिठाने की बात कर रहे हैं महापौर के ऊपर और आप विरोधी पक्ष का सोच रहे हैं। हाँ, मियाँ रिक्शे वाला अगर 5 रुपये अगर मांगे तो उसको 4 रुपये दो करके उसमें हम हेमंता बिस्वास को कहना चाहते हैं हम तुमको 5 देने वाले थे तो 6 देंगे जूते। मुस्लिम भी नहीं है और दलित लीडरशिप भी नहीं है, किसी को भी नहीं चाहिए। दलित ने इनको वोट देते रहना, मुसलमानों ने इनको वोट देते रहना, लेकिन जब लीडर बनाने का मौका आएगा तो नहीं मैं उच्च जाति के लोगों को बनाऊंगा करके उसमें। आज इससे बड़ा उदाहरण क्या हो सकता है मुझे ये बताइए ना। उसमें मेरे पास इतने सारे कॉर्पोरेटर्स है, मेजॉरिटी मेरे पास जो है वो मुस्लिम कॉर्पोरेटर्स की है, लेकिन आज हमने हमारे एक एससी समाज के भाई को है तो हम आगे बढ़ाने का ये किया कि कल ये आगे बढ़ेंगे तो परसों के दिन है तो हमारे में से किसी और को आगे हम लेके जाएंगे करके। तो आज ये तो मौका मिला है इसके अंदर, सिर्फ मुसलमानों का नहीं है, एससी के तरफ भी लोगों का देखने का नजरिया ये है कि तुम्हारा काम से वोट देते रहो। देखिए मैं जाति तौर के ऊपर इस बात का समर्थन कर रहा हूँ कि हमने जब अतिक्रमण निकाले तो वो अतिक्रमण का कोई फायदा ही नहीं हो रहा है। लोगों ने धीरे धीरे फिर से वो कर डाले है। हम आयुक्त साहब से एक सवाल पूछना चाह रहे हैं, आप 5 महीने 6 महीने पहले है तो लोगों को बेघर कर डाले, उनके दुकाना कारोबार खत्म कर डाले है करके। आप किस मकसद से करे थे ये गिरा रहे थे कि यहाँ पे है तो हमको सड़क चौड़ी करना है करके। अब वो सड़क के ना पैसे है आपके पास, जेब खाली पड़ी हुई है, फिर आप गिराने की बात कर रहे हैं करके। उसमें कुछ इलाके ऐसे हैं कि जहाँ पर दुकान वालों ने इतना आगे लेके चले गए हैं अपने कारोबार को कि वहां से आना जाना मुश्किल हो गया है करके। अगर वो लोगों ने अपने तौर के ऊपर ये फैसला कर लेते हैं कि साहब हाँ मेरी दुकान की वजह से है तो ये रास्ता तंग हो रहा है, मैं खुद पीछे लेता हूँ, तो मेरे हिसाब से अतिक्रमण हटाने की कार्रवाई उनको करने की जरूरत नहीं रहेगी करके। हमारे बहुत सारे कॉर्पोरेटर्स लोगों को जा कर कह रहे हैं कि आपका ये दुकान की वजह से, आपके ये होटल की वजह से है तो लोगों को आने जाने में तकलीफ हो रही है, रोड तंग होता जा रहा है करके। इसमें तो हम है तो हजारों लाखों लोगों के बारे में सोचे, या वो 2 4 6 लोग जिन्होंने ये समझ लिए है कि ये सड़क मेरी है और मैं जितना आगे जा सकता हूँ जाऊंगा करके उसमें। तो हम ये इसके ऊपर मजबूरन हमें
ये लोग अगर कार्रवाई नहीं करेंगे तो फिर कॉर्पोरेशन को करना पड़ेगा। छत्रपती संभाजीनगर शहरात सासू सून यांच्यातील कौटुंबिक वादातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सासू आणि सून यांच्यात घरगुती कारणावरून वाद झालाय। या वादानंतर सून अत्यंत मानसिक तणावात गेली आणि तिने स्वतःला गंभीर इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेनंतर घरात एकच गोंधळ उडाला। शेजाऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली। ही संपूर्ण परिस्थिती अचानकपणे समोर आल्याने 76 वर्षीय सासूची प्रकृती खालावली। पोलिसांच्या माहितीनुसार अचानक मानसिक धक्का आणि तीव्र तणाव सहन न झाल्यामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय। डॉक्टरांनी मृत्यूचं कारण नैसर्गिक स्वरूपाचं असल्याचं स्पष्ट केलंय। सून सध्या वैद्यकीय उपचाराखाली असून तिची प्रकृती स्थिर आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सातारा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली। आज आपल्या हातीमध्ये एक घटना घडलेली आहे, काय नेमकं कारण आहे? काल सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छत्रपतीनगर या एरियामध्ये काल आम्हाला जवळपास एक 10 ते 10:15 दरम्यान कॉल आला होता। त्याच्यामध्ये वैशाली बालाजी नखाते ह्या गंभीर म्हणजे सिरियस असल्याची माहिती होती आणि भगीरथीबाई बाळकृष्ण नखाते ह्या बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्या। दोघींनाही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। तर त्याच्यापैकी भागीरथीबाई बाळकृष्ण नखाते वय वर्ष 75 ही की एक सासू आहेत आणि वैशाली बालाजी नखाते ह्या सून आहेत। तर त्यांची जी सासू आहे तर त्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केलं आणि परिस्थिती अशी होती तिथली, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की सासू आणि सून दोन्हीच घरामध्ये होत्या आणि त्यांचं काहीतरी क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली। त्या वादावादीमुळे सुनेने वैशाली यांनी एक हातावर ब्लेड मारून घेतलं डाव्या हातावर आणि जखम जास्त खोलवर असल्यामुळे त्यांचं रक्त खूप गेल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या आणि जसं ते भागीरथीबाई यांच्या लक्षात आलं, त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांना चक्कर आली आणि त्यांना ते मदत करण्याच्या याच्यासाठी जवळ गेल्या, परंतु त्यांचा पाय तिथे स्लिप झाला आणि ते पडल्यावर त्याही बेशुद्ध पडल्या। सध्या संशयास्पद काही नाही आहे, तपास चालू आहे। सर, ज्या महिलेने हाताला ब्लेड मारून घेतली, सध्याची तब्येत कशी आहे? सध्या तब्येत आउट ऑफ डेंजर आहे, परंतु ICU मध्ये आहे। प्रथमदर्शनी सर काय वाटतंय तुम्हाला की तिथे काय प्रकार असू शकतो? आता सध्या त्याच्यामध्ये काही संशयास्पद सध्या तरी काही दिसत नाही आहे। घातपाताचा तर काही विषय दिसत नाही सध्या तरी। स्थानिकांनी काय आपल्याला माहिती दिली? स्थानिकांनी माहिती अशी दिली की अचानक त्यांना आवाज आला की म्हणजे त्या भागीरथीबाई ज्या आहेत वय वर्ष 75 त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला की हे मी नाही केलं असा आवाज आला आणि मग हे सगळे बाहेरचे लोक जमले, परंतु त्यांचा आवाज नंतर लगेच थांबला। कदाचित त्या तिथे घाबरून गेल्या, ओरडल्या आणि नंतर तिथं पडल्या। त्या सुनेला मदत करण्यासाठी गेल्या असतील, कारण तिथे ते पाय सटकल्याचे निशाणे पण दिसले, रक्त जास्त सांडलेलं होतं। त्यामुळे शेजारच्या लोकांनी वरच्या गॅलरीत जाऊन मागच्या गॅलरीत वर जाऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तर मध्ये ही अशी स्थिती होती, दोन्ही पडलेल्या होत्या। त्यांनी लगेच मूव्ह केलं दवाखान्यामध्ये। यामध्ये काय दाखल करायचं? याच्यामध्ये सध्या ADR दाखल केलेला आहे, अकस्मात मृत्यू म्हणून। चौकशी चालू आहे, पुढच्या चौकशीत काय जे निष्पन्न होईल ते बघू। सध्या तरी संशयास्पद काही नाही आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबियासह मतदानाचा हक्क बजावलाय। काठेवाडी येथील प्राथमिक शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी शांततेत मतदान केलंय। यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार, शर्मिला पवार आणि श्रीनिवास पवार यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला। मतदानानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी लोकशाहीत मतदानाचं महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पडाव्यात यासाठी प्रशासन सज्ज असून मतदान केंद्रावर आवश्यक सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे।
बारामतीत बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्रात सध्या दुःखद वातावरण असल्याचं सांगितलंय. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंबियाची भेट घेण्यासाठी आपण बारामतीत आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. अजितदादांनी दिलेल्या विचाराचा मूलमंत्र पुढे नेण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बजरंग सोनवणे प्रकरणावर बोलताना त्यांच्या मनात शंका आहे, त्यांनी पुरावे समोर आणावेत असं आवाहन त्यांनी केलंय. ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी सुरू असून शंका असल्यास त्या मांडाव्यात असंही त्या म्हणाल्या. विलिनीकरणाबाबत बोलताना अशी कोणतीही चर्चा आपल्यापर्यंत आली नसल्याची त्यांनी स्पष्ट केलंय. अजित पवार यांनी जी चर्चा केली असेल ती ओघाने समोर येईलच असंही त्यांनी सांगितलंय. राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत प्रफुल्ल पटेल यांनी आपली जबाबदारी पूर्ण केल्याचं सांगितल्याचं चाकणकर म्हणाल्या. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याच्या आकडेवारी चिंताजनक असून त्यामागची कारणे शोधली पाहिजेत असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. तसेच मुंबईत हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 10 दिवसातल्या आम्ही दुःखद वातावरणामध्ये पाहतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस काही कुटुंबीय असतील, आदरणीय असतील, त्यांना भेटण्यासाठी सहयोगवरती येतो. 10 दिवस होत आले पण अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही की आता आपल्यामध्ये नाही आहेत. या सगळ्या कामाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दादांनी ज्या वास्तू उभ्या केल्या, जे काम केले, जे विकास कामं केली, या सगळ्यातून दादा दररोज सोबत असणार आहेत. त्यांनी दिलेला मूळ मंत्र पुढे घेऊन जाणं ही आमची कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आज आदरणीय वहिनी आणि पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आम्ही सगळे सहयोग करतो. ताई, बजरंग सोनवणे यांनी अशी मागणी केली की त्या विमानामध्ये कदाचित बॉम्ब असावा आणि त्या दृष्टीने तपास यंत्रणेने तपास करावा. मला असं वाटतं ज्यांच्या मनामध्ये शंका आहेत, त्यांच्याकडे काही पुरावे कोणाकडे असतील तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर तातडीने तपास सुरू झालेला आहे. ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी सुरू आहे आणि हा जो काही तपास होतो महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीलाच वाटते तपास जो आहे तो तत्परतेने व्हावा आणि समोर यावा. अगदी केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून ज्या काही शंका कुणाच्या मनामध्ये असतील, त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, त्यांनी तपास जो चालू आहे त्या तपास यंत्रणेकडे नेमून द्यावा, ज्याच्या अनुषंगाने तपास करतो. विलिनीकरणाचा विषय सुरू झालेला आहे. काय वाटतं नेमकं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात? त्याच्यामध्ये यापूर्वी मी वक्तव्य केलं, आत्ताही आपल्या सगळ्यांना परत एकदा सांगते. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्या आमच्यापर्यंत कधी आल्या नव्हत्या, पण पक्षश्रेष्ठी म्हणून किंवा आदरणीय दादांनी ज्या काही चर्चा केली असतील तर त्या ओघाने आपल्या सगळ्यांच्या समोर येतात. 2022 साली शरद पवारांनी एनडीएमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले होते, संजय शिरसाट म्हणतात. मला असं वाटतं संजय शिरसाट बोलले असतील तर अधिकची माहिती त्यांच्याकडूनच आपल्याला मिळेल. सुनेत्रा वहिनींकडेच पक्षाची पुत्र राहावी यासाठी काही आमदारांनी ज्या दिवशी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली वहिनींची, त्या दिवशी काही आमदारांच्या सह्या झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे नेतृत्व असो अशा पद्धतीच्या आमदारांची यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांनी यापूर्वी वक्तव्य केलं आणि अतिशय स्पष्टपणे खुलासा करत सांगितलं की राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि यामध्ये या सगळ्या अध्यक्षपदाच्या चर्चेत ते कुठेही स्वतः नाही आहेत. पण जी प्रक्रिया पूर्ण करायची तर आता पक्षातले एक ज्येष्ठत्व आणि एक जबाबदारी व्यक्ती म्हणून ते पूर्ण करतात आहेत. सर्व आमदारांनी किंवा आपल्याला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने काहींनी आदरणीय वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करावं म्हणून जे काही पत्रक दिलं असेल तर निश्चितपणाने कार्यकर्त्यांच्या या सगळ्या भावना आहेत आणि त्याचा विचार केला जाईल असं मला वाटतं. यवतमाळमध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकार म्हणून सरकार अपयशी पडते. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावाची मागणी केली होती. मग त्या 22 आत्महत्या नक्कीच ही आकडेवारी फार मोठी आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा महाराष्ट्र आहे तो काळ्या आईची सेवा करणाऱ्या कृषीप्रधान शेतकऱ्यांचाच आहे. त्याच्यामुळे त्यांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे. आत्महत्या करण्यामागची कारणं काय आहेत त्याची कारणे मीमांसा ही समोर आली पाहिजे आणि तत्परतेने मदत करत खऱ्या अर्थानं पुन्हा आत्महत्या होऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून तत्परतेने. बेपत्ता झालेल्या मुलींच्या बाबत आपण एक ठराव आहे, एक महत्वाची भूमिका बजावलेली आहे. बेपत्ता होत असलेल्या मुलींच्या संदर्भात त्याचं धोरण काय असणार? यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग आणि त्याचबरोबर बेपत्ता होत असताना ते मिसिंग केसेस आहेत का ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस, अशा दोन्ही पातळीवरती आमची सातत्याने युद्ध पातळीवरती प्रभावीपणे आम्ही गेल्या 4 वर्षामध्ये आयोगाच्या माध्यमातून
उपक्रम राबवलेले. तो आपल्यालाही कल्पना आहे, गेल्या वर्षी आम्ही अनेक अख्खा देशामध्ये असलेल्या मुलींना परत एकदा भारतात घेऊन आलो, महाराष्ट्रात घेऊन आलो आणि या मिसिंग केसेसच्या संदर्भात मिसिंग सेल हा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा विभाग हा स्वतंत्र विभाग काम करत असतो. दर महिन्याला आम्ही त्यांच्याकडून आढावा घेत असतो. त्याच्यामुळे 18 वर्षापर्यंत खरं तर नोकरीच्या आमिषाने प्रेमाच्या जाळ्यात अडकून बाहेर किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर जाणाऱ्या मुलींची संख्या जशी आहे तशीच महिलांची संख्या नोकरीच्या आमिषाने देखील मोठ्या प्रमाणात आहे. पण या सगळ्यांचं प्रबोधन करत असताना निश्चितपणाने आयोग म्हणून आम्ही या सगळ्यांवरती लक्ष ठेवून आहे आणि पूर्वीच्या प्रमाणापेक्षा आत्ताचं हे प्रमाण फार कमी झालेलं आहे. कारण मिसिंग सेल आम्ही सातत्याने त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांच्याकडून या केसेस होऊ नये याच्यासाठी जनजागृती देखील मोठ्या प्रमाणात करत असतो आणि हे प्रभावी उपाययोजना आमच्या माध्यमातून चालू राहील. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झाली असून भाजपच्या रुपाराणी निकम यांचे महापौरपदी तर अक्षय झरक यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना महापौर रुपाराणी निकम यांनी महायुतीने कोल्हापूरकरांना दिलेली आशा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दर महिन्याच्या 5 तारखेला महापालिका परिसरात नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी थेट संवाद उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, हदवाढ तसेच महिला सबलीकरणावर विशेष भर दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीच्या विजयाबद्दल कोल्हापूरकरांचे आभार मानत पुढील 5 वर्षात IT पार्क, कन्व्हेन्शन सेंटर, विमानतळ आणि रेल्वे स्टेशन विस्तारासह मोठे विकास प्रकल्प राबवले जातील असं सांगितलंय. दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास व्यक्त केलाय. महाराष्ट्राचं कुलदैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी कोल्हापूरच्या आई अंबाबाई यांना आज या निवडीच्या वेळी सर्वप्रथम नतमस्तक होते. आज माझी कोल्हापूर महानगरपालिका 2026च्या विजयाचा खरं तर आज कोल्हापूर महानगरपालिकेवरती भगवा फडकलेला आहे आणि महायुतीचा विजय आणि मी पहिलीच महापौर. खरं तर मला याचा सार्थ अभिमान आणि खूप आदर आहे की आज मी पहिली महायुतीची महापौर आहे आणि या पदाचा नक्कीच मान ठेवीन आणि कोल्हापूर शहर मायमाऊलीने आमच्यावरती महायुतीवरती जो विश्वास ठेवला आणि आज हे खूप प्रचंड मोठं यश आज कोल्हापूर महानगरपालिकेला महायुतीला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या नजदीकच्याच काळामध्ये सुद्धा या सगळ्या पदांचा किंवा या ज्या महायुतीने ज्या काही लोकांना आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचा सुद्धा माझा मानस आहे. आणि नगरसेवक जनतेच्या दारी असं नेहमी असतं, परंतु आता महापौर जनतेच्या दारी हा एक संकल्प घेऊन मी येत आहे, ज्याच्यामध्ये महिन्याच्या दर 5 तारखेला 11 ते 2 वाजता महानगरपालिकेच्या या चौकामध्येच जनतेचे जेवढे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा माझा मानस आहे, जेणेकरून खूप कालावधी महापालिकेतील प्रश्न सोडवण्यामध्ये लोकांचा जाणार नाही आणि जनतेने जो आमच्यावरती विश्वास ठेवलाय त्यासाठी पात्र ठरण्यासाठी आणि विकास कोल्हापूर शहराचा करण्यासाठी या पद्धतीच्या चांगले प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा सुद्धा माझा मानस आहे. हद्दवाढीसोबतच अनेक प्रश्न कोल्हापूरचा एक कोणते प्रश्न प्रायोरिटीने केंद्रात आणि राज्यात देखील भाजपची सत्ता आहे, असं काम करण्यासाठी मोठी संधी आहे. प्रायोरिटीवर कोणती काम असते? तुम्ही जर पाहिलं असेल तर इलेक्शनच्या दरम्यान जो काही महायुतीचा जाहीरनामा झाला त्याच्यामध्ये कर्तव्यनामा हे शब्द होते. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या प्राधान्याने सर्व प्रश्न सोडवण्याचं कर्तव्य हे आमच्या सगळ्यांचं आहे आणि प्रथमतः चांगल्या वर्गामध्ये महापालिका येण्यासाठी हद्दवाढ होणं हे तर नक्कीच गरजेचं आहे. याबरोबरीनेच सर्वसामान्य जे काही प्रश्न आहेत, मग ते पाणी प्रश्न असू दे, कचरा असू दे, हे तर पहिल्यांदा होतीलच, परंतु चांगल्या पद्धतीचे प्रकल्प कोल्हापूर शहरासाठी आणण्याचा माझा मानस आहे. तर तसेच आज तुम्ही पाहिलं असेल तर आरक्षण देऊन आम्हाला विश्वास महिलांवरती ठेवला गेला आणि त्याचं द्योतक म्हणून महिला सबलीकरण याच्यावरती सुद्धा माझा भर असेल. विराजमान झालेला आहे. महापालिकेच्या इतिहासात आता सत्ता पहिल्यांदाच महायुतीकडे आली. महायुतीची सत्ता कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापूर महापालिकेवर आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महापौर रुपाराणी निकम ह्या आता महापौर म्हणून आणि उपमहापौर म्हणून अक्षय झरक यांची मताधिक्यानं निवड झालेली आहे. मी त्यांचं अभिनंदन करत असताना तमाम कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी एवढा मोठा निकाल पहिल्यांदा महायुतीच्या बाजूने दिला. आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे,
आणि आता अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई या तिन्ही पक्षांनी एकत्रित या ठिकाणी प्रचार केला, एकत्रित लोकांच्या समोर काही संकल्प कोल्हापूर शहराचे ठेवले आणि भरभरून त्याला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला आहे. जो जाहीरनामा वचननामा मी कोल्हापूरकरांच्या समोर मांडलेला आहे तो येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सगळे घटक पक्ष आम्ही यामध्ये काम करणार आहोत. खरं तर आपण बघतो की राज्यात केंद्रात भाजप कोल्हापुरात सत्ता घ्या, कोल्हापूरचा चेहरा बदलू अशा प्रकारचं आश्वासन होतं. ते आश्वासन पाळण्यासाठी कशा प्रकारची पावलं उचलली जाणार? प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी 2047 साली विकसित भारत करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याची सुरुवात कोल्हापूरपासून झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे. कोल्हापूरमध्ये आता सर्किट बेंच आल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आता फ्लायओव्हर्स होणार आहेत, विमानतळाचं विस्तारीकरण होणार आहे, रेल्वे स्टेशनचं विस्तारीकरण होणार आहे, अनेक प्रकल्प रस्ते येणार आहेत, हद्दवाढीचा आमचा प्रस्ताव आहे, मोठमोठे IT पार्क, मोठमोठे कन्व्हेन्शन सेंटर, या सगळ्या बाबी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतील. तर या महापौर पदाची निवडणूक काँग्रेसकडून देखील बरेचसे संख्याबळ होतं महायुतीकडे, असं असताना काँग्रेसकडून निवडणूक खरं पाहता थोडासा रिस्पेक्ट त्यांनी ठेवून बिनविरोधी निवडणूक द्यायला पाहिजे होती, परंतु काँग्रेसची सध्याची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. राज्यभर देशभर प्रचंड मोठं अपयश त्यांना त्यांच्याच कामामुळं त्यांच्या कार्यामुळे यायला लागलेलं आहे, परंतु ते स्वीकारायला तयार नाही आहेत. हळूहळू त्यांना त्याची सवय पडेल. थँक्यू. युतीची सत्ता कोल्हापूर महानगरपालिकेवर आलेला आहे. भगवा येतो कोल्हापूर महानगरपालिकेवरती महायुतीचा फडक आहे. 1986 साली शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा कोल्हापूर हिंदुत्ववादी करण्याचा जो प्रयत्न सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी केला त्याला आज पूर्णपणे यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय वंदनीय शिवसेना प्रमुखांची एक इच्छा होती की कोल्हापूर महापालिकेवर शिवसेना आणि महायुतीचा भगवा फडकवावा. आज या ठिकाणी हे स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसते. 46 विरुद्ध 35 मतांनी महायुतीच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या रुपाराणी निकम या महापौरपदी या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत आणि शिवसेनेचे उपमहापौर जनसुराज्य घटक पक्ष असणारे या ठिकाणी अक्षय जरग हे देखील 46 विरुद्ध 35 मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या सर्वांचं अभिनंदन करत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कैलासवासी अजितदादा पवार साहेब, आता नूतन असलेल्या आमच्या पवार वहिनी यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर शहराला ज्याची गरज होती, ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतील, या ठिकाणी हद्दवाढ असेल, या सर्व पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू या पद्धतीनं आपल्या माध्यमातून सर्वांना ग्वाही देतो. धुळे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पदावरून सत्ता संघर्ष सुरू झालाय. महापौर पद भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर आता विरोधी पक्षनेते पदासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. निवडणूक निकालानंतर भाजपला 50 जागा मिळाल्या असून MIM कडे 10 जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं चित्र आहे. यावर आक्षेप घेत MIMचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी कायदेशीर भूमिका मांडली आहे. तर सभागृहातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेते पद MIMलाच मिळावे अशी मागणी त्यांनी केली. कालबाह्य कार्यवाही झाल्यानंतर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही MIM कडून देण्यात आलाय. या घडामोडीमुळे धुळे महानगरपालिकेच्या राजकारणात चढाओढीचं वातावरण निर्माण झालंय. विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. देखो, सबसे पहले तो विरोधी पक्ष नेता जो कानून के आधार पे सेकंड लार्जेस्ट पार्टी को मिलना ऐसा तय है और कानून के आधार पे ये मजलिस इत्तेहादुल मुसलमीन को विरोधी पक्ष नेता का क्लेम है. अगर कोई धांधली की जाती है तो हम इसके लिए कोर्ट में दरखास्त करेंगे, कोर्ट में जाएंगे और कोर्ट में जाकर हम सत्य की लड़ाई ये जीतेंगे, ये हमको पूरा भरोसा है. क्योंकि कानून जो है, इस देश का संविधान जिस कानून पे चलता है, उसके बदौलत ये विरोधी पक्ष नेता MIM को मिलने वाला है और ये MIM मिलवा के रहेंगी, ये मैं आपको बताता हूँ. नंदुरबार जिल्ह्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून मोठा लाभ होणार असल्याची माहिती माजी खासदार हिना गावित यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की अर्थसंकल्पात शिक्षण, उद्योग आणि रोजगारावर विशेष भर देण्यात आलाय. अर्थसंकल्पात उच्च शिक्षण देणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची घोषणा करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातही मुलीचे वसतिगृह बांधल्या जाणार आहेत. तसेच
मत्स्य उत्पादनासाठी तरतूद केल्याचं तापी आणि नर्मदा परिसरातील मासेमारी व्यवसायाला चालना मिळेल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी जाहीर करण्यात आलेल्या ग्रोथ फंडाचा लाभ नंदुरबारलाही होणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील रखडलेल्या रस्त्याची कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबारसाठी 4,000 कोटी रुपयाचं औद्योगिक गुंतवणूक जाहीर केल्याने जिल्ह्यात रोजगार निर्मितीला गती मिळेल असंही डॉक्टर गावित यांनी सांगितलंय. नुकताच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी MOU नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक मोठा उद्योग उभारणीसाठी जवळपास 4,000 कोटींचा MOU हा त्या ठिकाणी साईन केलेला आहे आणि यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक आता या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये येते. याचा नक्कीच फायदा हा नंदुरबार जिल्हावासियांना होईल. खास करून जे बेरोजगार आहेत त्यांना मोठी रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल. डायरेक्टली इनडायरेक्टली याचा मोठा फायदा नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीनं मनापासून आभार मानते. धुळे महानगरपालिकेत संत गाडगेबाबा यांच्या स्मारक उभारणीचे मार्ग मोकळे झाले आहेत. संत गाडगेबाबाच्या 150व्या जयंतीनिमित्त 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. धोबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून ही माहिती प्रदेश अध्यक्ष, युवा अध्यक्ष जिल्हा वाल्वे यांनी दिली. यापूर्वी स्मारकासाठी महापालिकेत ठराव मंजूर झाला होता, मात्र तांत्रिक कारणामुळे काम रखडले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्रशासकीय हालचालींना गती मिळाली असून ठेकेदारांना कामाची लाईन आऊट देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यातील आणि शहरातील सगळ्या धोबी समाज आणि बहुजनांना या ठिकाणी आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की श्री संत गाडगेबाबा यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्त साधून जी समाजाची जी इच्छा होती की धुळे महानगरामध्ये श्री संत गाडगेबाबांचं स्मारक असावं, त्या दृष्टिकोनातून गेल्या 10 वर्षापासून मराठी धोबी समाज असेल, तेलुगू धोबी समाज असेल, परदेशी धोबी समाज असेल व बहुजन असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून जो लढा महानगरपालिकेमध्ये चालू होता की संत गाडगेबाबांचं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे, या सगळ्यांच्या मागणीनुसार आज गाडगेबाबांचं स्मारकाची जी काही प्रक्रिया होती शासकीय ती सगळी पूर्ण झालेली आहे. आणि गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्या दिवशी सकाळी 11 वाजेला त्या ठिकाणी गाडगेबाबांच्या स्मारकाचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. उद्घाटनाला आम्ही त्या ठिकाणी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ असतील, आमदार अनुप भैया अग्रवाल असतील, आमदार मंजुळाताई गावित असतील, आमदार राम भदाने असतील, आमदार त्या ठिकाणी काशीराम पावरा असतील, आमदार अमरीशभाई पटेल असतील, जे धुळे जिल्ह्यातले सगळे आमदार आहेत, या आमदारांना सगळ्यात सोबत घेऊन महानगरपालिकेचे महापौर असतील, उपमहापौर असतील, सगळे सन्माननीय नगरसेवक असतील आणि बहुजन समाजातील जे कोणी नेते मंडळी असतील, या सगळ्यांना घेऊन एक संयुक्त त्या ठिकाणी गाडगेबाबांच्या स्मारकाचं उद्घाटन 23 फेब्रुवारीला या ठिकाणी समाजाची आज बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मराठा समाज असेल, तेलुगू धोबी समाज असेल, परदेशी धोबी समाज असतील, या समाजातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं आहे की गाडगेबाबांच्या 150व्या जयंतीनिमित्त 23 फेब्रुवारीला त्या ठिकाणी गाडगेबाबांच्या स्मारकाचं उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्याचं या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीने आम्ही जाहीर करतो. जय गोपाला. धुळे महानगरपालिकेत आज महापौरपदी मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील यांची निवड झाल्यानंतर शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याकडून या निवडीचा जल्लोष करण्यात आला. यानंतर नवनिर्वाचित महापौर मायादेवी परदेशी यांच्या समर्थकाकडून धुळे महानगरपालिकेपासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान शहरातील प्रमुख चौकांमध्ये फुलांच्या उधळणीसह मायादेवी परदेशी यांचं स्वागत करण्यात आले. या निवडीनंतर धुळे महापालिकेच्या कारभारांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अमरावती महानगरपालिकेत सत्तांतराचा नवा अध्याय सुरू झाला असून भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे उपमहापौर म्हणून निवडून आलेत. या निवडणुकीत एकूण 55 नगरसेवकांनी मतदान केले. विरोधकांची 13 मते पडली तर 3 नगरसेवक गैरहजर होते. दरम्यान MIMच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
निवडीनंतर नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत शहराच्या स्वच्छता आणि विकासाला प्राधान्य देण्याचं आश्वासन दिले। विजयानंतर भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष साजरा केला असून अमरावतीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले। बड़ा ही मेरा सौभाग्य है जो आज बड़ा ही सौभाग्य है कि आज सभागृह में महापौर चुन के आया। मुझे बड़ी खुशी हुई है। सबसे ज़्यादा मेरे समाज को खुशी हुई है। मैं समाज को और पूरे अमरावती नगरवासियों को विश्वास दिलाता हूँ, एक समाज का न होते हुए मैं अमरावती शहर का नागरिक हूँ। मैं पूर्ण नागरिकों को साथ में लेके और विकास काम करूँगा, स्वच्छता की दर पूरा ध्यान दूंगा। बहुत बहुत धन्यवाद। उनका मेरी पार्टी की और मेरे महापौर बनने के जो विश्वास दिया है, मैं उनका भी बहुत बहुत आभारी हूँ। बहुत बहुत धन्यवाद। वजह का तो नहीं बोल सकूँगा, पर जो भी उन्होंने विश्वास जताया है मैं उनके साथ में हूँ। बहुत बहुत धन्यवाद उनका। जी है उन्होंने हमको पार्टी में दिया, उन्होंने हमारे लिए हाथ मांगे, हमने नहीं है, उन्होंने दिया है। उन्होंने पार्टी पर और महापौर पर विश्वास जताते हुए सभागृह में उन्होंने अपना सहयोग दिया है। उनका बहुत बहुत आभारी। युवा स्वाभिमान पक्षाचा उपमहापौर झालेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि युवा स्वाभिमानचा उपमहापौर, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्व महायुती मिळून महापौर आणि उपमहापौर झालेला आहे। आणि जे अमरावतीकर जनतेच्या मनामध्ये होतं त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा महापौर हा विकासासाठी इथं स्थापन झालेला आहे। भाजपला जे आहे ते एमआयएमने सुद्धा मतदान केलेलं आहे, एमआयएमचं सुद्धा मतदान भाजपला भेटलेलं आहे। भारतीय जनता पार्टी, वायएसपी, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमचं 54चं बहुमत होतं आणि मोठ्या प्रमाणात बहुमत आम्हाला कोणाची आवश्यकता नाही, परंतु त्यामध्ये हात वर करण्याची रीत आहे। एमआयएमनी का केलं आहे त्यांना विचारावं। बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या वार्षिक सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या शॅडो ॲक्टद्वारे दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। या सादरीकरणातून अजितदादांनी राबवलेल्या विविध विकास योजनांचा प्रवास तसाच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण संवेदनशीलपणे उलगडून दाखवण्यात आले। या भावनिक सादरीकरणामुळे उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले। सोनाली सिद्धार्थ हिवाळे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हे शॅडो ॲक्ट उपस्थितांकडून विशेष प्रशंसेस पात्र ठरले। दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो। ढगाआड उडणाऱ्या गरुडाला पण हेवा वाटला पाहिजे। कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी, सूर्याच्या कोमल किरणांनी 22 जुलै 1919 साली देवळाली प्रवरा येथे जन्म झाला। अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात फिरताना सावलीची गरज असते। पित्याचं छत्र हरवलेल्या मुलाला मात्र चांगल्या माणसांची गरज असते। स्वप्न मोठं पहा, कारण स्वप्नांचीच सुरुवात यशाकडे नेते। यश मिळवण्यासाठी धाडस लागते, वाट पाहायला संयम लागतो। आपल्याला संबोधित करतात महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री। दादा, आम्ही गणितात त्रिकोण शिकलो, काटकोण शिकलो, चौकोन शिकलो, पण दृष्टिकोन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन दादा आम्हाला तुमच्या रूपाने पाहायला मिळाला। तो महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन आदरणीय अजितदादा आपल्याशी बोलतायत। हात वरती, जोरदार टाळी आदरणीय अजितदादांसाठी। कधी काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले, खूनखुबी आली। हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे।
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्या वर्षात अंमली पदार्थाविरोधात ठाणे पोलिसांनी 2 मोठ्या कारवाई करत तस्करांचे कंबरडं मोडले। या कारवाईमध्ये एकूण 13 कोटी 80 लाख रुपयांहून अधिक किमतीचा हेरोईन जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पहिल्या कारवाईत 23 जानेवारी रोजी दिवा परिसरातून सुमारे 6 कोटी 94 लाख रुपयाचा हेरोईन जप्त करत 2 आरोपींना अटक करण्यात आली होती। तर दुसऱ्या कारवाईत 1 फेब्रुवारी रोजी 6 कोटी 86 लाख रुपयाचा हेरोईन हस्तगत करण्यात आलाय। शिवाय भिवंडी परिसरात सापळा रचून 4 बेकायदेशीर देशी पिस्तूल आणि जिवंत कारतूस जप्त करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। नव्या वर्षात अंमली पदार्थाविरोधातील ही मोठी कारवाई असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे। क्राइम ब्रांच एंटी नार्कोटिक्स सेल के पुलिस हवलदार अमोल देसाई और एंटी एक्सटॉर्शन सेल के पुलिस हवलदार आशीष ठाकुर इनको मालूमात मिली थी कि कई इसम थाना में हीरोइन ये ड्रग्स अम्ली पदार्थ बेचने के लिए आ रहे हैं। उसके अनुसार एसीपी दौनकर और एसीपी घोरपड़े और पुलिस निरीक्षक शैलेश साळवी, पुलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे उनके टीम ने सापड़ा कार्रवाई आयोजित की, जिसमें लगभग 4 किलो हीरोइन ये अम्ली पदार्थ जब्त किया, जिसकी कीमत लगभग 13 कोटी रुपए है। जिसमें अभी तक 3 आरोपी को अरेस्ट किया है। एक तलत वजाद रसूल सैयद ये रहने वाला ठाणा का है, मोहम्मद खान अहमद खान रहने वाला कुर्ला का है, फरदीन मुल्ला ये रहने वाला नाला सोपारा वसई का है। इनको ये अरेस्ट किया है। ये हीरोइन ये अम्ली पदार्थ उन्होंने कहाँ से लाया, किसको बेचने वाले थे, उसके बारे में क्राइम ब्रांच की टीम आगे का इन्वेस्टिगेशन कर रही है। आरोपी के अगेंस्ट इसके पहले कोई ड्रग्स के और इधर कोई गुने ऑफेंस रजिस्टर है क्या, इसके बारे में हम मालूमात ले रहे हैं। इतने बड़े पैमाने पे जो है ड्रग्स का थाने में कार्रवाई हो रही है, क्या थाना ड्रग्स का हब हो रहा है या इस कार्रवाई के पीछे किसी बड़ी चेन का ये हो सकता है? ये जो हीरोइन पकड़ा गया है ये कहाँ से लाया था, इसके बारे में हमारी क्राइम ब्रांच की टीम अलग अलग राज्यों में जाके इन्वेस्टिगेशन कर रही है, उसकी मालूमात ले रही है। लेकिन माननीय पुलिस आयुक्त साहब के आदेश से अभी तक हमने क्राइम ब्रांच या लोकल पुलिस स्टेशन ने अधिक प्रभावी और परिणामकारक एंटी ड्रग्स ड्राइव लिया था, जिसमें बहुत पैमाने पे ड्रग्स जब्त किया है। अभी तक 143 किलो ड्रग्स का हमने जो मुद्देमाल था वो नष्ट किया है, डिस्पोज किया है। और 4 इतर राज्यों में जाके भी ड्रग्स की फैक्ट्री, एमडी की फैक्ट्री, ड्रग्स बनाने वाली फैक्ट्री, उसके बारे में भी क्राइम ब्रांच और लोकल पुलिस स्टेशन ने कार्रवाई की है।